यानंतरचं गाणं घेऊन आपल्या समोर येते, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सावनी रवींद्र. या देशातली काही महान गाणी काढली ना, त्यातलं हे गाणं आहे. भारतीय म्हणून जे काही संगीत प्रकार आहे त्यात आणि एक भावना व्यक्त करण्याची पद्धत, असं कोणी मला नाही वाटत, मी तरी नाही ऐकलेलं आजपर्यंत कुठून इतकं जबरदस्त कंपोजिशन. या निमित्ताने एक गोष्ट सांगतो, आमचे काही इतर प्रांतात पण मित्र आहेत संगीतातली, ते म्हणजे घाबरतात माहिती ना महाराष्ट्रातल्या या अशा सगळ्या कंपोजिशन्स आणि याला, बिकॉज ह्या पद्धतीने नाही जात सुरावटी त्यांच्याकडे आणि ते जेलस होतात आपल्याशी. आणि ऑफकोर्स मला त्यावेळेला असं वाटतं की हो बॉस, आमचं तुम्हाला हेवा वाटायलाच पाहिजे, आमच्याकडे हे आहे. हे खळेसाहेबांचं आणि लता दीदींचं पहिलं गाणं. लताजींना त्यांनी आग्रह केला की हे गाणं गा म्हणून. डेट्स नव्हत्या लताजींच्या.
मग एक दिवस गेले खळे काका आणि म्हणाले असं 6 दिवस उरले आता माझा खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि माझं हे गाणंच मी तुमच्याकरता बनवलंय म्हणजे तुमच्याशिवाय कोणी गाऊच शकत नाही गाणं. ती म्हणे नाही ही डायरी बघा माझी. म्हणले नाहो मला पण खरंच दुसऱ्याकडनं कोणाकडनं गाणं नाही गाऊन घेता येणार आणि मला तुम्हीच हव्यात कृपया तुम्ही हे बरं ऐकवा म्हणे. चाल तर ऐकवा. चाल ऐकवली. परत ऐकवा. परत ऐकवली. चला म्हणे आपण 6 दिवसात गाणं रेकॉर्ड करून टाकू. 3 टेक झाले गाण्याचे. सगळ्यांनी परत बसून ऐकलं. गाणं ओके पहिलंच होतं. याला म्हणतात लता मंगेशकर. आणि तू गायलीस ताई छान गायलीस. तुझं एक्सप्रेशनच्या बाबतीत तुला काही बोलायलाच नको. ते तुझं असतेच इंटू सॉन्ग आहेच तू. मला तुझं दरवेळेला फक्त जाहल्या जाहल्या दरवेळेला म्हणजे श्वासामुळे होत होतं. जी लाईन तू घेऊन येत होतीस आलीस फार छान. अंतरा पण छान गायलीस पण त्या जाहल्या मला सगळीकडे थोडं खटकत होत्या. पण तरी सुद्धा तुझा प्रयत्न तोच चालू होता की ते होऊ नये. मला खरंच शब्द नाही. सुरू झाला त्याचा इंट्रो पीस तेव्हाच तो अंगावर काटा येतो आणि तो काटा कंटिन्युअस येत होता. मी असा हालेल एवढा काटा कधी येत नाही फारसा अंगावर. किती आर्त आहे गाणं. हे काय चाल आहे. याला काय चाल पण म्हणायचं का. हे काय हे भलतंच काहीतरी खूप दैवी आहे. खूप दैवी. मला तुझ्या बाबतीत एक कौतुक वाटलं. तू ते गाण्याच्या चालीला महत्त्व दिलं तुझ्या गायकीला नाही. तुझ्या परीने तुझ्याकडे जे काय आहे जितकी ताकद आहे त्या पूर्ण त्या ताकदीने तू हे गाणं सादर करण्याचा प्रयत्न केलास. हे मला खूप आवडलं सावनी. ड दिलाय अतुलनी. अजय प दिलाय. तुला पुढच्या प्रवासासाठी ऑल द बेस्ट. Sa re ga ma pa, ay ya, sa re ga ma pa.